200 आतापर्यंत तिथं जमा झाले आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. तर SS पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार षटकाराला रोख रुपये 100. आतापर्यंत 2 चौकार लगावलेत, रोख रुपये 200 इथे जमा झालेत. इथे मात्र पुढचा चेंडू पुढे चांगला फटका, चेंडू हवेत आहे आणि पाहता पाहता चेंडू चाललाय सीमा पार. 2 चौकारानंतर येणारा हा षटकार. तर सन्मान्य महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून त्याचे मामा लागतात, तर रोख रुपये 2000 इथे देण्यात आले. 2 चौकार आणि 1 षटकार इथे फलंदाजाने लगावलाय आणि तमाम प्रेक्षकांची मन मात्र ते जिंकून घेतलेत. तर प्रत्येक षटकाराला रोख रुपये 1000. पुढचा चेंडू असेल इथे मात्र चेंडू सोडून दिलाय, पंचाचा इशारा. व्हाईट बॉल, अतिशय खराब गोलंदाजी. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. तर भागेश इथे मात्र जरूर चांगली फलंदाजी करून दाखवते. पुढचा चेंडू असेल इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, उंची जास्त लांबी कमी, चेंडू हवेत आहे. इथे झेल सुटतोय, जीवदान मिळत आहे. तर बाहेरच्या जीवदानाचा फायदा कितपत फलंदाज उचलणार. धावसंख्येमध्ये 1 धावेची वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 वर. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल अत्यंत सुरेख दर्जाचं हे आयोजन आपण पाहतोय आणि आयोजनाच्या निमित्तानं आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. एक चांगली क्रिकेटची परभणी, एक चांगली क्रिकेटची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुढचा चेंडू फुलरण्याचा चेंडू होता, त्या चेंडूला दिशा दिली, बॅटची कडा घेतली जाते. तत्पूर्वी 1 धाव जरूर पूर्ण होते. एकेरी दुहेरी धावांचं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण भाग्येश मात्र जरूर चांगला खेळ करून दाखवतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावले, त्यानंतर एक मोठा षटकार लगावला, त्यानंतर मात्र सुरेख खेळी करून दाखवतोय आणि धावसंख्या पूर्णपणे पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. 17 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला होता, कव्हरच्या वरून चेंडू मारायचा होता, प्रयत्न फसला. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं. पहिल्या 6 चेंडूचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर स्थिर. डीजे तर तुम्ही पाहू शकाल अत्यंत सुरेख दर्जाचं आयोजन STD बॉयज यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. तर षटक क्रमांक पहिला पूर्ण झालं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या षटका अखेरीस भागेशने मात्र चांगली फलंदाजी केली आणि धावफलक जाऊन पोहोचवलं तब्बल 17 वर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज अभिषेक. पाहायचं अभिषेक कशा प्रकारची गोलंदाजी करून दाखवतोय. इथे मात्र धावत असताना कुठेतरी रनअप मध्ये व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत करतोय. अत्यंत सुरेख अशी ही स्पर्धा पूर्णपणे आज मात्र खऱ्या अर्थाने सूर्यदेवाने देखील या स्पर्धेवर कुठेतरी दया दाखवली, कारण आज मात्र ऊन तेवढं कडक या मैदानावर पाहायला मिळत नाहीये. आखोड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला, चांगला फटका लगावलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धाव इथे घ्यायची आहे, पंचांकडे अपील आणि धावचीच्या रूपामध्ये मात्र भागेश बाद होतोय. पहिला हादरा, पहिला धक्का, फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. तर तुम्ही पाहू शकाल अत्यंत सुरेख दर्जाचं हे आयोजन. तर गोलंदाजीमध्ये गोलंदाज तुम्ही पाहू शकाल भाग्येश मात्र दुर्दैवरित्या बाद होतोय. त्यामध्ये जर तुम्ही पाहू शकाल धावचीच्या रूपामध्ये बाद झाला आणि ज्यावेळेस एखादा फलंदाज धावचीच्या रूपामध्ये बाद होतो त्यावेळेस क्रिकेटची आत्महत्या म्हणून त्याला गणली जाते. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय संदेश. पुढचा चेंडू गोलंदाज अभिषेक सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका मारायचा, उंची जास्त आणि पाहता पाहता लांबी देखील पुरेशी. चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी बेग 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 हिट षटकार. डीजे डोंगरू डोंगरून आई तुझा कारल्याचा डोंगरू, डोंगरू डोंगरून आई तुझा कारल्याचा डोंगरू. कैकाची चांदणी नाही तुझा लख लखला डोंगरू, कैकाची चांदणी नाही तुझा लख लखला डोंगरू. तर अतिशय सुरेख फलंदाजी, फलंदाजाच्या माध्यमातून लांबलचक षटकार लगावलाय. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला होता. जागा बनवली होती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ज्यावेळेस एखादा चांगला फलंदाज तुम्हाला षटकार लगावतो त्यावेळेस तुम्हाला कमबॅक करणं खूप गरजेचं असतं आणि ज्यावेळेस तुम्ही कमबॅक करता त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही चांगले गोलंदाज बनू शकता. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, धावसंख्या जाऊन पोहोचतो 23. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलात. पुढचा चेंडू असेल या षटकातला. इथे मात्र पुन्हा एकदा बेग हिट, मोठा फटका, चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी लॉंगेस्ट षटकार आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे धन्यवाद डीजे. आतापर्यंत 2 षटकार लगावलेत. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू, चांगला फटका बॅकफुटवर लगावलाय. चेंडू चाललाय, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, 2 षटकार आणि त्यानंतर आलेला हा देखणा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः ऊन जरी जोरात असले तरी देखील धावांचा पाऊस मात्र इथे फलंदाज पाडून दाखवतोय. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे गोलंदाज पुढे एकदा सज्ज होते. पुढचा चेंडू असला षटकातला. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, बेग 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 हिट, लांबलचक षटकारांची 12 मात्र फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावर. डीजे धन्यवाद डीजे. तर अतिशय सुमधुर संगीत आपण ऐकतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत. एक मोठी क्रिकेटची स्पर्धा, एक मोठी क्रिकेटची परभणी, एक क्रिकेटची मोठी मेजवानी. तर कोणत्याही संघातला कोणताही खेळाडू असो 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर मात्र रोख रुपये 500, रोख रुपये 1000 दिले जातील. सन्मान्य मनोहरजी नाईक यांच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर कोणताही खेळाडू लगावतोय, कोणत्याही संघाचा खेळाडू लगावतोय तर मनोहरजी नाईक यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 इथे देण्यात येतील. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, संघाचं 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिन. पाहायचं कशा प्रकारची कामगिरी करतोय. स्ट्राईकवर तुम्ही पाहू शकाल संदेश आणि नॉन स्ट्राईक इनकडे खेळतोय मनोज. अशी जोडी अत्यंत सुरेख फलंदाजी मनोजच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी करून दाखवतोय. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची खेळी आतापर्यंत खेळतोय मनोज. फुलर लाईनचा चेंडू होता, त्या चेंडूला मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसला. 1 धाव चोरट्या रूपामध्ये जरूर पूर्ण करण्यात आली आणि एकेरी आणि दुहेरी धावांचं चांगलं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल संदेशचं देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मनोज एकेरी धाव काढून त्याला स्ट्राईकवर इथे आणण्याचा प्रयत्न इथे सफल होतोय. कारण जितकी जास्त स्ट्राईक
मनोजकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल तितक्या जास्त धावा मात्र जरूर चंदूस्मृती धारावे संघासाठी ऍड होतील. इथे मात्र गती परिवर्तन, अतिशय सुरेख गोलंदाजी. पंचांकडे अपील मागितली, पंचांनी मात्र अपील फेटाळली. पंचांनी कळवलं कदाचित उंची जास्त असावी. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची घोषणा. अतिशय सुरेख प्रकारची पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते विशाल आणि प्रशांत यांच्या माध्यमातून. तर गोलंदाजी देखील तितकीच सुरेख दर्जाची होते. मनोजला जखडून ठेवले, निर्धाव चेंडू टाकलाय मनोजच्या अगेन्स्ट. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका बॅकफुटवर गेला, चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी देखील तितकीच सुरेख होते. तत्पूर्वी मात्र एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता त्यावेळेस गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील तुमचं तितकंच चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या तीनही बाजू मजबूत असतात त्यावेळेस तुमचा संघ एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या 41. इथे मात्र स्लोअर वन गती परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर फलंदाज बॅकफुटवर गेला, चांगला फटका कबस रिजन मध्ये लगावला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी सुरेख झाली. तत्पूर्वी मात्र एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. कारण सातत्यानं ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता त्यावेळेस एकेरी दुहेरी धावा काढणं, स्ट्राईक रोटेट करणं या छोट्या छोट्या गोष्टी देखील खूप महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टींवर देखील तितकंच भर देणं खूप गरजेचं असतं. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका लगावला गॅप मध्ये, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार फरार. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू असेल षटकातला. इथे मात्र गती परिवर्तन, त्यावर जरूर मोठा फटका. अतिशय सुरेख दर्जाची फलंदाजी. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार लगावण्याच्या ताकद आहे आणि ती ताकद मात्र इथे जरूर मनोज दाखवून देतोय. तर षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण होत आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्या तब्बल 52 धावा आणि संधी मिळते ती डीजेला. डीजे प्लीज, डीजे. पाण्याची व्यवस्था करा, ड्रिंक्स ब्रेक झालाय, पाणी मैदानामध्ये न्या. मनोज 10 चेंडूंमध्ये 34 धावांवर खेळतोय मनोज. संघाची धावसंख्या 52. पाणी घेऊन लगेचच मैदानामध्ये जा, गाडी रेडी ठेवा विनंती करतोय. इथून पुढे जे सामने होतील त्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक, पाणी मैदानामध्ये घेऊन जाण्यासाठी रेडी राहायचं आहे. तर ड्रिंक्स ब्रेक इथे झालाय. 3 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 52. तर नवीन गोलंदाज इथे वापरण्यात येतोय. अंकित पाहिजे कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण 18 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि 18 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 52. त्यामधल्या 10 चेंडूंमध्ये 34 धावांवरती खेळतोय मनोज. अतिशय सुरेख खेळ, कारण तुम्ही पाहू शकाल रायगड विभागातून खेळण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये टेंबुर्ड संघ आला होता. तो संघ मात्र पराभूत झाला. त्यानंतर रोहिंजन संघ देखील पराभूत झाला आणि त्यानंतर खेरणे तळोजा संघ देखील रायगड विभागातून इथे खेळण्यासाठी आलाय. पाहायचंय त्याच्या माध्यमातून कशा प्रकारचं प्रदर्शन. पंचांकडे अपील. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज संदेश परततोय, संदेश बाद होतोय आणि संधी मिळते ती डीजेला. डीजे प्लीज.
धन्यवाद डीजे. तर इथे मात्र फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रॉबिन. अर्थातच एक चांगला खेळाडू रॉबिनच्या बाबतीत जर सांगायचं झालं कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय, कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय आणि सातत्यानं मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या रॉबिनने गाजवल्यात. त्यामध्ये खास करून उल्लेख करावासा वाटतो भूमिपुत्राच्या मैदानावर अतिशय सुरेख दर्जाचं क्रिकेट याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. त्याचबरोबर मनोज देखील एक चांगला खेळाडू आहे, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज अंकितचं. पहिल्या चेंडूवर गडी प्राप्त केलाय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू अक्रॉस द क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट म्हटलं जातं, परंतु कौतुक करावं लागेल फलंदाजाचं, कौतुक करावं लागेल. पंचांचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळाला होता. पंचांनी कळवलं आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 25 डाव्या किंवा उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर ज्यावेळेस चेंडू जातो त्यावेळेस पंच कळवतात हा चेंडू खराब आहे आणि खराब चेंडूचा मारा इथे मात्र गोलंदाजाच्या अंकितच्या माध्यमातून होतोय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मी पहिलाच म्हटलं होतं रॉबिन आक्रमक खेळाडू आहे आणि त्याची आक्रमकता इथे पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. डीजे धन्यवाद डीजे. धाव संख्या उसळी घेते. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 59 आकड्यावर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका बॅकफुटवर गेला. इथे मात्र शतरक्षक तैनात आहे. इथे मात्र सुरेख झेल. तू जर मला षटकार मारू शकतोस तर मी देखील तुला तंबूची दिशा दाखवू शकतो. तशाच प्रकारचं चोख प्रत्युत्तर दिलंय आणि फलंदाज रॉबिन मात्र इथे बाद. डीजे धन्यवाद डीजे. तर पहिला हादरा संघाला बसला होता भागेशच्या रूपात, दुसरा हादरा संघाला बसला होता संदेशच्या रूपात आणि तिसरा हादरा संघाला बसतोय अर्थात रॉबिन. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुशांत आणि मनोज यांची जोडी. मनोज जरूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे, सातत्यानं चांगली खेळी साकारते, परंतु कौतुक करावं लागेल अंकितचं. षटकारानंतर सुरेख कमबॅक करून दाखवलं. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारायचा होता. पंचांकडे अपील, पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. रॉबिन बाद आणि त्या पाठोपाठ तू चल मे आया. मनोज देखील बाद आणि संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे तर अंकितला मात्र हॅट्रिकची संधी आहे. पाहायचंय संधीच्या बाबतीत जर सांगायचं झालं जीवनामध्ये देखील प्रत्येकाला संधी मिळते. संधीचं सोनं जो करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. इथे मात्र संधी चालून आले क्रिकेटची हॅट्रिकची. इथे मात्र फुलरलेचा चेंडू होता. इथे मात्र हॅट्रिक पूर्ण होते. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान मिळतोय अंकितला. फलंदाज लागोपाठचा तिसरा बाद आणि संधी मिळते ती डीजेला. डीजे भक्तांची माऊली नवसाला पावली. चला चला बेगीन चला सारे कारल्याचा डो. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तेजस. धाव संख्या 60 धावा. इथं मात्र धाव फलकावर लागला. षटक क्रमांक 14 देखील इथे पूर्ण झालाय. या स्पर्धेच्या बाबतीत जर सांगायचं झालंय एसटीडी बॉयज आयोजित आई गावदेवी चषक 2017चे भव्य दिव्य असं आयोजन. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी खास माहिती पोहोचवतोय. पहिला सामना झाला होता आजच्या दिवसातला गावदेवी धारावे वर्सेस टेंबोर्डे. या दोन संघादरम्यान झालेल्या लढतीमध्ये गावदेवी धारावे संघाने बाजी मारली.
दुसरा सामना झाला होता शिरवणे प्रतिष्ठान वर्सेस रोहिंसन. या दोन संघादरम्यान झालेल्या लढतीमध्ये शिरवणे प्रतिष्ठान संघाने बाजी मारली. त्यानंतर गावदेवी धारावे आणि शिरवणे प्रतिष्ठान या दोन जिंकलेल्या संघांमध्ये लढत लागली आणि त्यामध्ये गावदेवी धारावे संघाचे वर्चस्व राहिलं आणि तो संघ मात्र जरूर 2 सामने जिंकलाय. तर ब गटातील ही पहिली लढत इथे पाहायला मिळते. चंदू स्मृती धारावे वर्सेस खेरणे तळोजा. तर गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय साजेश. इथे मात्र पहिला चेंडू पंचांकडे अपील. पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. अतिशय खराब खेळी. फलंदाज मात्र पायचित रूपात बाद. डीजे तर तुम्ही पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचले 60 वर. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यामध्ये यश आलं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय बिपिन. पाहायचं बिपिन काय करतोय आपल्या संघासाठी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. पुढचा चेंडू या षटकातला. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी एक धाव जरूर पूर्ण होते. एकेरी आणि दुहेरी धावांचं क्रिकेट आपण जरूर पाहतोय. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 61 वर. 61 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू असेल षटकातला. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला. चांगला फटका इथे लगावला कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सुरेख फेकी. दुसरी धाव इथे घ्यायची आहे. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. इथे मात्र अतिघाई नडली गेली आणि फलंदाज सुशांत मात्र बाद. डीजे विदाईची पलकी सजवली सोन्यानं मळवुनी. विदाईची पलकी सजवली सोन्यानं मळवुनी. रमेश पाटीलचे खांद्यावरी निघाली चिपळाचे गावातुनी. रमेश पाटीलचे खांद्यावरी निघाली चिपळाचे गावातुनी. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ ज्यावेळेस तुम्ही पाहता क्रिकेटमध्ये कोणालाही हार पसंत नसते. क्रिकेटमध्ये सगळे जिंकण्यासाठी येतात. परंतु क्रिकेटचा खेळ आहे किंवा कुठलाही खेळ तुम्ही घ्या हार आणि जीत या एकाच नाण्याच्या 2 बाजू. एखादा संघ जिंकतो एखादा संघ हारतो. फुल्लर लेनचा चेंडू होता. त्या चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होणार. चेंडू फेकी देखील तितकी सुरेख होणार. तत्पूर्वी एक धाव मात्र जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना तुम्ही पाहता. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागलात. आयोजनाचा जर विचार केला अतिशय सुरेख आणि देखणं प्रकारचं आयोजन एसटीडी बॉईज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 16 संघ आणि 16 संघांमधील हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवताय. फुल्लर लेनचा चेंडू होता. कही पे निगाह है कही पे निशाणा. चेंडू आणि चेंडू मध्ये कॉन्टॅक्ट नव्हतं. यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर असताना एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 63. तर एक चेंडू शिल्लक आहे आणि विशालसाठी खास सुवर्ण संधी. या चेंडूवर जर षटकार लगावला तर अमित पाटील यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 इथे देण्यात येतील. पाहिजे या चेंडूवर षटकार फलंदाज लगावतोय का. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू असेल या षटकातला. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 63 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागलेल्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येताना दिसत नाहीये. बॅटची एज लागते. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जात होता परंतु अंतिम क्षणी स्वतःला सावरलं. 5 षटकांचा खेळ संपला. 30 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 64 आणि 65 धावांचं टार्गेट आहे. 65 धावा इथे मात्र चेस करायच्या. डीजे आई माझी कोणाला पावली गो. आई माझी कोणाला पावली. पावली कोली या लोकांना गो. आगरी या लोकांना पावली कोली या लोकांना.
आई तुझं देऊळ बांधिलं कोणी गो आई तुझं देऊळ बांधिलं कोणी गो बांधिलं पाच पांडवानी गो पाच पांडवानी आई तुझे पांडव ये बली बानू गो आई तुझे पांडव ये बली बानू देऊळ बांधिल एक रातीन गो बांधिल एक रातीन आई माझी कोणाला पावली गो आई माझी तर विनंती करतो टाइमपास करू नका वेळ वाया घालवू नका खेरणे तलोजा तुमची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा कारण आज 7 सामने इथे होणार आहेत आणि एक संघ मात्र आज फायनल मध्ये दाखल होणार आहे त्यामुळे विनंती करतोय सहकार्य करा सहकार्याची अपेक्षा वेळ वाया घालवू नका 1 लाखाची मोठी क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटची परभणी क्रिकेटची मेजवानी आणि क्रिकेटचा अनोखा सोहळा या मैदानावर रंगतोय खऱ्या अर्थाने उन्हाळ्याचे दिवस जरी चालू असले तरी देखील या क्रिकेटच्या सामन्यांवरती मात्र कुठेतरी सूर्य नारायणाने मात्र दया दर्शवली आहे कारण सकाळपासून तुम्ही पाहताय ऊन जास्त प्रमाणात या मैदानावर येत नाहीये ऊन आणि सावलीचा खेळ या मैदानावर पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये मात्र विनंती असेल फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये या खेरणा तळोजा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय कडक नियम आहेत त्या नियमांची पेनल्टी तुम्हाला बसू नये यासाठी विनंती करतोय तुमची सलामीची जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवा चंदू स्मृती दारावे संघ आपल्याला विनंती करतोय तुमचं क्षेत्ररक्षण त्वरित सजवा आणि हा सामना मात्र लगेचच चालू करा 30 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 65 धावांचं टार्गेट आहे 65 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागतील याची नोंद घ्या करावे 48 आणि कुशल क्रिकेट क्लब सारसोळे पहिला कॉल आपल्या संघासाठी टॉस साठी या करावे 48 आणि कुशल क्रिकेट क्लब सारसोळे टॉस साठी या पहिला कॉल आपल्या संघाला दिला गेलाय 3 कॉल आपल्या संघाला दिले जातील त्यानंतर जर ज्या संघाचा कर्णधार इथे येणार नाही त्या संघाला मात्र 3 धावांची पेनल्टी इथे देण्यात येईल याची नोंद घ्या तर पहिला कॉल दोन्ही संघांसाठी करावे 48 करावे आणि कुशल क्रिकेट क्लब सारसोळे तर सामन्याला सुरुवात इथे होते वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते आली स्ट्राईकवर तुम्ही फलंदाज पाहू शकता अक्षय तर नॉन स्ट्रायकरकडे खेळतोय साजेश अक्षय आणि साजेश यांची जोडी तर सामना इथे चालू होतोय फलंदाज मात्र जरूर पंचांकडून गाड घेतोय तुम्ही पाहू शकाल अतिशय सुरेख आणि नीटनेटका असं आयोजन एसटीडी बॉयज यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ पार पडला आणि त्यानंतर मात्र ही सामन्यांची सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज आली पहिल्या पॉवर प्लेचा पहिला षटक पहिल्या चेंडूवर खोलवर टप्पा आणि यष्ट्यांचा वेध पहिला फलंदाज भोपळाईने फोडता बाद होतोय अतिशय खराब सुरुवात डीजे प्लीज डीजे तर कुशल क्रिकेट क्लब सारसोळा संघाचा कुशल इथे उपस्थित आहे तर विनंती असेल करावे 48 करावे तुमच्या संघाला दुसरा कॉल देण्यात येतोय तर प्रिन्स देखील इथे आलाय दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहे तर नाणेफेक अर्थात टॉस इथे केला जाईल नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय कल्पेश टार्गेट आहे 65 धावांचं कुलदीप दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत मिथुन पाटील यांच्या शुभ हस्ते ते टॉस होईल सन्माननीय अतिथी मिथुन पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ते टॉस करून घ्या 40+ चे कर्णधार आहेत ते त्यांच्या शुभ हस्ते ते टॉस होईल इथे मात्र चांगला फटका लगावलाय कल्पेशने तत्पूर्वी एक धाव इथे पूर्ण होते दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते धावांचा स्त्रीगणेश होतोय धाव फलकाचं दार इथे उघडलं जात आहे धावांचा अकाउंट ओपन होतंय धावांचा ला चांगला क्षेत्ररक्षण रॉबिनच्या माध्यमातून तत्पूर्वी एकच धाव इथे मिळते एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय धावसंख्येमध्ये वाढ झाली धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 3 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते
ज्यावेळेस तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करता, ज्यावेळेस तुमच्या समोर बलाढ्य लक्ष असतं, त्यावेळेस तुम्हाला आक्रमण करणं खूप गरजेचं असतं. कारण बचावाचं साधन जर कुठलं असेल तर आक्रमण हे बचावाचं साधन आहे. त्यामुळे तुम्हाला आक्रमण इथे करावं लागणार आहे. या पहिल्या षटकापासून धावसंख्या 3. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. अतिशय सुरेख गोलंदाजी अलीच्या माध्यमातून खास करून कौतुक करतो अलीचं, कारण अलीची उंची देखील जास्त आहे आणि उंचीचा पुरेपूर वापर करतोय, खांद्यावर जोर देतोय. गुडलेन स्पॉट वरून चेंडू उसळी घेताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 3 वर. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू अजूनही शिल्लक. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. पंचांकडे अपील मागितली, पंचांनी देखील अपील फेटाळली. डाव्या एसटीला सोडून हा चेंडू चाललाय. खराब मारा. पंचांशी उज्जत घालायची नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, कारण तुम्ही पाहू शकाल धावसंख्येमध्ये वाढ झाली. टप्पा पडल्यानंतर बाहेर चेंडू वळाला असावा. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 वर. 4 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. सुरेख क्रिकेट, सुंदर क्रिकेट, चांगल्या क्रिकेटचं प्रदर्शन आपण पाहतोय. अतिशय देखणी ही क्रिकेटची स्पर्धा. पुढचा चेंडू असेल. फुलरलेचा चेंडू होता, त्या चेंडूला दिशा दिली. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. कदाचित डायरेक्ट हिट जर यष्ट्यांना लागला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळताय. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला कुठल्याही प्रकारची किंमत नसते. ज्या वेळेस जे घडतं तेच सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतं. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 4 वर. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू होता, त्या चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे दिशा दिली. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. पहिला चौकार या षटकातला इथे लगावला जातोय. षटक क्रमांक पहिलं इथे पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागतात. तब्बल 8 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे धरवाटी जे तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पहिलं षटक टाकला अलीने, धावा खर्च केल्या 8 आणि एक गडी मात्र बाद केला. तर नवीन गोलंदाज इथे वापरण्यात येतोय. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं आणि दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू इथे मात्र गोलंदाज टाकण्यासाठी सज्ज होतोय. आसिफ इथे मात्र आखूड पद्धतीचा पहिला चेंडू, त्यावर चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव इथे घ्यायची होती परंतु रोखावं लागतं, थांबवलं जात आहे. 65 धावांचं टार्गेट आहे. 65 धावा तुम्हाला काढायच्यात आणि 65 धावा काढत असताना षटकार चौकार इथे लगवणं खूप गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचा खेळ जर तुम्ही खेळाल तर तुमचा संघ बॅकफुटवर जाईल. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्यावर मोठा फटका मारायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव इथे पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल होतोय. चेंडू अडवल्यानंतर चेंडूवरून नजर हटली आणि चेंडू कुठे गेला हे जरूर कुठेतरी समजणं क्षेत्ररक्षकाला कठीण गेलं. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. 10 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल अतिशय नेटनेटकं आणि देखणं असं आयोजन. पंचांकडे अपील मागितली, पंचांनी अपील फेटाळली. पंचांनी कळवलं की यष्ट्यांच्या वरून चेंडू चाललाय आणि फलंदाज मात्र सातत्यानं पदवलाली त्याचा वापर करतोय, फुटवर्क चेंज करतोय, परंतु चेंडू आणि चेंडूफळीमध्ये चांगला संबंध पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळे मात्र कुठेतरी बॅकफुटर जावं लागतं फलंदाजी करणाऱ्या संघाला. मैदानाच्या आतमधून कोणी जाऊ नका, तसं समोरच्या दिशेने गाड्या जशा पार्क केल्या तशाच प्रकारे पार्क करा. इथे मात्र चांगला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र सुरेख झेल आणि फलंदाज मात्र बाद. डीजे दुर्गाना
धन्यवाद डीजे. तर तुम्ही पाहू शकाल धाव संख्या 10 वर स्थिरावली आहे. चांगली गोलंदाजी फलंदाजी ते बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अकोड पद्धतीचा चेंडू चांगला फटका ते लगावलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. धाव संख्या 14 वर डीजे. धन्यवाद डीजे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे सज्ज होते. धाव संख्या तुम्ही पाहू शकाल. धाव संख्या जाऊन पोहोचते 14 वर. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. मोठा फटका. चेंडू हवेत. इथे मात्र झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. झेल सुटलाय आणि पाहायचंय हा झेल सुटलाय, परंतु येणारा काळ नक्कीच सांगून जाईल की हा झेल किती महागडा ठरला. धाव संख्येमध्ये वाढ झाली. धाव संख्या जाऊन पोहोचते 15 वर. 15 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या गेल्या. आयोजनाचा जर विचार केला तर तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. ती आयोजनाने करणं अतिशय सुरेख आणि देखणं प्रकारचं हे आयोजन एसटीडी बॉईज यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2017 मंचावर तुम्ही पाहू शकाल. मंचाच्या समोर आई एकविरा मातेची मोठी मूर्ती ठेवली आहे आणि खऱ्या अर्थानं आई गावदेवी चषकाला मात्र 4 चांद इथे लावलेला आपल्याला पाहायला मिळतात. आणि उन्हाळ्याचे दिवस जरी असले तरी देखील या मैदानावर प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकाल. जिथे नजर जाते तिकडे मात्र अफाट प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. त्या सर्वच क्रीडा रसिकांचं, त्या सर्वच प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत करतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती देतोय. चंदू स्मृती दारावे वर्सेस खेरणे तलोजा या दोन दिग्गज संघादरम्यान चाललेली लढत तुम्ही पाहताय. टॉस विन खेरणे तलोजा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रण दिलं दारावे चंदू स्मृती दारावे संघाला. फलंदाजी करत असताना 64 धावा ठोकून काढल्या आणि 65 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि ते चेस करत असताना 2 षटकांच्या संपुष्टीनंतर धाव फलकावर धावा लागल्या. त्या 15 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. येणारे चेंडू असतील 18 आणि सामना जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. युवराज सिंगने शतक पूर्ण केलं, अर्धशतक पूर्ण केलं 12 चेंडूंमध्ये. 18 चेंडू इथे शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये 50 धावा काढायच्या आहेत. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चांगला फटका. चेंडू हवेत. इथे मात्र सुरेख झेल. खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज बाद. 17 चेंडू 50 धावा. धन्यवाद डीजे. तर फलंदाजीचे मात्र बाद होते. समीकरण बदलतंय. चेंडू असतील तुमच्याकडे 17 आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अभिषेक. पायचा अभिषेक आपल्या संघासाठी काय करतोय, कारण रेकॉर्ड तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. तुम्ही पाहू शकाल. पुढचा चेंडू असेल षटकातला. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चांगला फटका. इथे मात्र बॅटच्या मिडल मध्ये जरूर चेंडू लागलाय, परंतु जे काम मागच्या वेळी आपल्याला पाहायला मिळालं तेच काम या देखील चेंडूवर पाहायला मिळालं आणि फलंदाज मात्र ते बाद होतोय. अतिशय खराब शॉट सिलेक्शन. तू चल मैं आया. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. धन्यवाद डीजे. तर 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. या देखील चेंडूवर जर गडी बाद केला तर सन्माननीय महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून रोख रुपये 2000 इथे मनोजला देण्यात येतील. याची नोंद घ्या. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. तिसऱ्या चेंडूवर जर गडी बाद केला तर सन्माननीय महेंद्रजी नाईक यांच्या माध्यमातून रोख रुपये 2000चं पारितोषिक इथे देण्यात येईल. कारण 2 चेंडूमध्ये 2 गडी इथे बाद केले. त्यानंतर स्वप्नील राणे गुफरान आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत करतोय. कुशल क्रिकेट क्लब सारसोळे संघ देखील इथे येऊन दाखल झाला. त्या संघाचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत करतोय. तर तुम्ही पाहू शकाल 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. या चेंडूवर जर गडी बाद केला तर महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून रोख रुपये 2000 या गोलंदाजाला दिले जातील. तर तुम्ही पाहायचंय या चेंडूवर गडी मिळतोय का. इथे मात्र पुढचा चेंडू. चांगला फटका लगावलाय. चेंडू चाललाय 1 बॉल सीमा पार. 4 धावांसाठी ब्रँडेड चौकार आणि संधी मिळते ती डीजे मास्तर. महिन्याने येईन तुझे मी जत्रला.
होती तर धावसंख्या जाऊन पोहोचतंय 19 वर. 19 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, कडक फटका, ब्रँडेड फटका, उंची जास्त आणि पाहता पाहता लांबी देखील पुरेशी. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी वेगवेगळे षटकार. सोन्याचा दिवस मुंगवला आई काढला गावसारा धनानेला. सोन्याचा दिवस मुंगवला आई काढला गावसारा धनानेला. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. पुढचा चेंडू असेल या षटकातला. इथे मात्र गती परिवर्तन स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकला. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आणि चुकीला माफी मिळत नसते हे दाखवून दिलं. एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली. 22च्या रूपात ती धाव होती असं पंच आम्हाला कळवतात. धावसंख्येमध्ये वाढ झालेली तुम्ही पाहता. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 65 धावांचं टार्गेट होतं. त्यामधल्या आतापर्यंत जर पाहिलं तर 26 धावा या धावफलकावर लागल्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. फलंदाज खेळतोय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू. चांगला फटका. शतरक्षक आसिफ तैनात आहे. चांगलं शतरक्षण करतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. खराब बॅकअप परंतु शेवटच्या क्षणी चांगलं शतरक्षण करतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. तर षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण होत आहे. 3 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या 27. डीजे विराईची पालखी सजवली सोन्यानं मळवुनी. विराईची पालखी सजवली सोन्यानं मळवुनी. रमेश पाटीलच्या खांद्यावरी निघाली चिपळास गावातूनी. 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 अग्निमातेचे मंदिरानो गाव पालखीला जमा हो जायला. जगदीश भाईचा भिवंडी बँड तिचे पालखीला वाजायला लागला. पिंड बाजाचे कानान ऐकं गुणगान गावनी. पिंड बाजाचे कानान ऐकं गुणगान. रमेश पाटीलचे खांद्यावर. तर येणारे चेंडू असतील 12 आणि सामना जिंकण्यासाठी 38 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे 19 धावांची गरज इथे मात्र तुम्हाला राखावी लागेल. 19 धावा प्रति षटकामागे तुम्हाला काढावे लागतील कारण 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. तर नईमुंबई टेनिस क्रिकेट जगतातला रेकॉर्ड तुमच्यापर्यंत मी पोहोचवत होतो. 12 चेंडूंमध्ये अर्धशतक बऱ्याच जणांनी नईमुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये झळकावलं. त्यामध्ये 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. मॅन फ्रॉम वाशिगाव अर्थातच उमेश भोईर आणि 10 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केलाय अर्थातच कुशल क्रिकेट क्लब सारस्वळ संघाच्या नवनाथ पाटीलने अर्थातच नवा. तर गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा आली. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. प्रयत्न फर्स्ट टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलची घोषणा. समीकरण बदलते. चेंडू असतील तुमच्याकडे 11 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज. पहिल्या चेंडू ज्यावेळेस गोलंदाज डॉट टाकतो त्यावेळेस गोलंदाजाचं मनोबल वाढलं जातं आणि फलंदाज कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपण पाहतो. फुल्लर लाईनचा चेंडू होता. उंची जास्त लांबी कमी. चेंडू बराच काळ हवेत. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. डीचे रमेश पाटीलचे खांद्यावरी निघाली चिपळास गावातूनी. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 10 आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 10 चेंडू 34 धावा. 34 धावा 10 चेंडू. कोण जिंकणार हा सामना? पुढचा चेंडू असेल. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू लागला तर लागला अशा प्रकारचा फटका. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट नव्हतं. कुठल्याही प्रकारचं मिलन नव्हतं आणि चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकाच्या मगरमिठीत. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. 3 चेंडू